हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज मुलांना सुट्टी आहे. मुलांना ना इडली बनवायची. त्यांचं ना 2-3 दिवसापासून चाललं होतं का मम्मी इडली बनव. मम्मी परवाच्या दिवशीच भिजत घातलं होतं. रात्री दळलं आहे, मग आता मला इडली करायची आहे. बघा इथे मी इडलीसाठी आमटी पण बनवून घेतली. खोबऱ्याची शेंगदाण्याचीच आमटी बनवली आहे. सांबार काही बनवलं नाही आहे. इथं भात पण होता. मग मी भात बी लाल मिरचीचाच गरम करून घेतलाय. लाल मिरचीचाच आवडतोय सगळ्यांना भात. रात्रीच थोडा जास्त घातला होता ना शिळा भात गरम करून खूपच आवडतो मुलांना. आता इथे माझं ना एक भांडं झालं इडलीचं. बघा छान अशी इडली आली. मस्त अशी फुगली इडली. बघा अशी मऊ मऊ. बघा अशी मऊ मऊ लुसलुशीत इडली आली आहे. बघा तुम्ही छान अशी इडली आली. या मग तुम्ही पण इडली खायला. आता आमच्या श्रीला आहे ना इडली खायची. श्री इडली खायची ना. हं. बघा इथे आता छान अशी इडली बनवून झाली आहे. काढून पण घेतली मी. श्री मग माझं आहे ना घरचं काम वगैरे सगळं आवरल्यानंतर मग श्रीचे पप्पा बोलले की चला आज आपण आहे ना रतनगडाला जाऊ. आज रविवार पण आहे. श्रीला पण सुट्टी मुलींना पण सुट्टी. मुली थांबतील घरी. मग श्रीला घेऊन जाऊ आपण. मग आता आम्ही निघालोय तर आलोय रतनगडाच्या जवळच. बघा मग रतनगडाचा डोंगर तुम्हाला लांबूनच दिसत असेल. बघा मग आम्ही आलो पण आहे रतनगडाच्या पायथ्याशी. भरपूर अशी गर्दी आहे इथे. आज रविवार आहे ना, भरपूर गाड्या लागलेल्या आहे इथे. रविवारच्या दिवशी भरपूर अशी गर्दीच असते. मग आता आम्ही गाडी पार्क केली आणि लगेच निघालोय पणेवरती. थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर आहे ना मग नारळाचं दुकान आहे. मग श्रीच्या पप्पांना बोलले की आपल्याला पण एक नारळ घ्या फोडायला. मग आता ते नारळ घेऊ राहिले. त्या ताई बोलत होत्या का फुलांची फुलं वगैरे अगरबत्ती पण घ्या. नारळ आणि फुलं घेतले का 50 रुपयाला टोपली आहे. मी श्रीच्या पप्पांना म्हटलं का सगळंच घ्या मग. मग श्रीने ना तिथे खेळणी बघितली होती. तो बोलला का मम्मी आपण वरतून आल्यानंतर आहे ना मला खेळणी घे बरं का. म्हटलं हो, आपण खाली उतरलं का मग तुला खेळणी घेऊ. बघा मग टोपलीमध्ये खूपच छान अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे. आता आम्ही निघालोय गड चढायला. पहिल्याच पायरीवर इथे ना पादुका आहे. मग तिथे पहिल्यांदा दर्शन घेतले आम्ही सर्वांनी. मगच वरती चढायला सुरुवात करायची आम्हाला. रतनगडाला भरपूर अशा पायऱ्या आहे. रतनगड आहे ना जेजूरच्या गडावानीच येतो. इथे ना जागृत देवस्थान आहे. मग कोणी कोणी ना जेजूरला न जाताना रतनगडाला देव भेटवायला आणत राहते. श्री खूपच आनंदात होता. पटपट अशा पायऱ्या चढू राहिलाय पप्पांचा हात धरून. तो मला म्हणत होता का मम्मी तू पुढे नको जाऊ, तू मागेच थांब, मला तुझ्या पुढे जाऊ दे. त्याला बोलले की मी थोडंसं फोटोशूट करते, मग मी मागे राहते. असं कधी ठरवून जर ठेवलं ना आपल्याला रतनगडाला जायचंय तर निघणंच होत नाही. पण श्रीचे पप्पा आहे ना आवरल्यानंतर अचानकच म्हटले चला आपण जाऊ रतनगडाला. मग आता आज योगच होता रतनगडाला यायचं. मग आम्ही लगेचच आलोय रतनगडाला. बघा मग उंचावरून आहे ना थोडासा व्हिडिओ शूट केलाय तर किती छान वाटतंय वातावरण. आता रतनगडाच्या मध्यभागी आल्यानंतर आहे ना गणपती मंदिर आहे. मग आम्ही तिथे पण सर्वांनी दर्शन घेतले. मग लगेचच वरती चढायला पण मग सुरुवात केली आहे. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही घ्या आमच्यासोबत सर्व देवांचं दर्शन. आता आम्ही पोचलो बी वरती. वरती गेल्यानंतर छान असे दर्शन झाले आमचे. रतनगडाला गेल्यानंतर असं वाटतं जेजुरीला आलोय. मग आता इथे फुलं वगैरे वाहून अगरबत्ती लावून दिली ते गुरुजींनी. मग ते श्रीचे पप्पा ना बाहेर लावायला गेले अगरबत्ती. आतमध्ये काय अगरबत्ती लावून देते नाही. मग श्रीला बोलले की इथे दर्शन घे. मग श्रीनी पण छान असं दर्शन घेतलं. मग मी पण दर्शन घेतले. मग आता लगेचच आम्हाला बाहेर पण निघायचे दर्शन घेऊन. ते ना दर रविवारी असे वाघे गाणे म्हणत राहता. 12 ते 3 असे गाणे म्हणतात. तुम्ही पण ऐका मग त्यांचे गाणे.
गेल्यानंतर आहे ना खाली बघितले का खूपच छान असं वातावरण दिसतंय. आता आम्ही खाली पण उतरू राहिलोय. इथे आहे ना छोटंसं लहान मुलांसाठी गार्डन आहे, मग तिथे पण जायचंय श्रीला घेऊन गार्डन मध्ये. इथे आहे ना बाकडे, मग खाली उतरल्यानंतर ना श्री बोलला का मम्मी थोड्या वेळा बसा, माझे पाय दुखू राहिले. थोडा गड पण चढला ना उतरलाय पण ना. मग आम्ही तिथे आता बाकड्यावर बसलोय, तर थोडेसे फोटोशूट पण केले. तर लगेचच आम्ही चाललोय गार्डन मध्ये. श्रीला खूपच आनंद झालाय. लहान मुलांसाठी भरपूर अशा खेळणे इथे, झोका, सरकंडी. श्रीला असं झालं होतं कधी आपण त्या गार्डन मध्ये जाऊ. श्रीला म्हटलं तू सहलीला आला नाही ना, मग आता तुझी सहल आणली आम्ही. तर सरकुंडीन ते पाहून श्रीला खूपच आनंद झालाय. मग बघा मग आता श्री कसा खेळू राहिला इथे. श्री हाय करते तू म्हण, मग यात तुम्ही पण साकर म्हण ना. श्रीचं खेळून झाल्यानंतर आणि इथे रतनगडाजवळच श्रीच्या पप्पांचे मित्र राहते, त्यांची पण तब्येत बरी नाही. आम्हाला त्यांच्या घरी पण जायचंय भेटायला. मग आम्ही लगेचच आता त्यांच्या घरी पण आलोय भेटायला. बघा मग इथे झोपलेले ना ते यांचे मित्र आहे, विलास बरकले म्हणून. त्यांची ना तब्येत बरी नाही, मग आम्हाला त्यांना पण भेटायला यायचं होतं गडावरती दर्शन घेतल्यानंतर. मग आता आम्ही आलोय तिथे. बघा मग त्या ताईंचं चहा वगैरे ठेवायचं काम चालू आहे. त्या पण वावरातच होत्या, मग आम्ही आल्यानंतर ते आले. मग आता आम्ही तिथे आलोय, तर त्यांच्या मावशी पण आल्या भेटायला त्यांना. मग त्यांनी आम्हाला नाश्ता वगैरे केले, पोहेच केले. श्रीला खूपच पोहे आवडतंय. पोहे बघून श्रीला खूप आनंद झाला. थोड्या वेळ बसल्यानंतर लगेच आम्हाला निघायचं पण आहे. बघा त्यांच्या घरापासून किती जवळ दिसतोय रतनगडाचा डोंगर. बघा आता आम्ही घरी निघाल्यानंतर आहे ना, इथे छान अशा रस्त्याने ना गणपतीच्या मूर्ती बनवल्या आहे. खूपच छान, मोठी छोट्या भरपूर अशा मूर्ती बनवल्या आहे. त्यानंतर आहे ना आम्हाला आहे ना मनीषाताईच्या घरी पण जायचंय. मग आता आम्ही निघालोय मनीषाताईच्या घरी. मग स्त्री ना बोलला का आपल्याला जायचंय मनीषा आत्याच्या घरी. मग आता आम्ही चाललोय मनीषा आत्याकडे. जातानीच ते भाऊ म्हटले होते की या, मग श्रीचे पप्पा बोलले की नाही आता तिकडे जाऊन येतो, मग येताना येतो. मग आता आलोय आम्ही मनीषाताईच्या घरी. बघा इथं मनीषाताईच्या घरासमोर आहे ना मोठं असं चिंचेचं झाड, त्याला खूप चिंच आहे. श्रीचं चाललं होतं मला चिंचा द्या चिंचा द्या. मग मामा बोलले की थांब मी तुला तोडून देतो चिंचा. बघा मग त्यांच्या घरात आल्यानंतर आहे ना त्यांच्या देवघरात खूप छान असा पाळणा आहे. त्यांचे ना मानभावांचे देव आहे. त्यांनी ना मानभाव पंथ स्वीकारलाय त्यांच्या मिस्टरांनी. मनीष ताई ना जेवण करत होत्या, मला बोलल्या का रुपाली जेवण कर ना. म्हटलं नाही आताच नाश्ता करून आलाय. मग दादू आहे ना घरी येईल होतं, दादू कारखान्यात कामाला आहे ना, मग ते तिकडेच राहत्या. मग त्यांनी ना दादूला आहे ना चिवडा शंकरपाळे बनवले होते. मग मला बोलल्या का रुपाली खाऊन बघ कशी झाली चिवडा शंकरपाळे. बघा आता देवघरात लाईट जायला होती, लाईट पण आली, तर छान असं देवघर दिसतंय. नंतर आहे ना मनीष ताई बोलल्या का थांब तुला आहे ना पालकाची भाजी घेऊन जाय. मग त्या मला आहे ना पालकाची भाजी खुडून देऊ राहिले. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या नेहमी मला भाजीपाला देत राहतात. पालकाची भाजी दिली, शेपूची भाजी दिली. काय ना थोडा थोडा असा भाजीपाला ना घराजवळ त्यांचा नेहमी लावलेलाच असतो. नंतर आहे ना मला डांगर पण दिले त्यांनी. श्रीला वाटायचं का ते टरबुजाचे, मग मनीष ताई म्हणा हा टरबुजाचे जा घेऊन मग. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.